आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांचा भावाचा म्हणा परिवारच झालेला आहे तसं पाहिलं. तर त्यांचे श्री विठ्ठल बयाजी गायकवाड हे भाऊ आणि श्री ब्रह्मनाथ विठ्ठल गायकवाड भाचा, श्री नानासाहेब विठ्ठल गायकवाड भाचा, सौ बदामबाई दादासाहेब साळुंके ही त्यांची भाची आहे, सौ मीनाबाई भाऊसाहेब भोसले ही पण त्यांची भाची आहे, सौ आशाताई संपत महाराज मुळे पाटील या पण त्यांच्या भाची आहेत, सौ अलका दादा शिंगरे या पण भाची आहेत. आणि ह्या भाचा आणि भाचींनी भावांनी मिळून कैलासवासी आसराबाई एकनाथ चव्हाण यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्या म्हणजेच वर्षसरात त्या निमित्ताने जमलेले तुम्ही संत सज्जन मायबाप आणि तुम्हा संत सज्जनांच्या सेवेसाठी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 12 सेवेसाठी घेतलेला आहे. पहा, भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना सांगेन ऐक. आता मी सांगन ते तू ऐक. आपली सगळ्यांची जी धडपड आहे ती कशासाठी आहे? सुखासाठी. कशासाठी? सुखासाठी. पण ते सुख भेटते का? नाही. आपल्याला सुखाच्या नादात भलत्याच सुखाकडे आपण दिवा असावा. आणि काय वंशाला दिवा आहे ते काय दिवा लावते ते बी आपल्याला माहिती आहे. पण पहा, ह्या आसरूबाई चव्हाण ह्या सगळ्या गावाच्या आत्या होत्या आणि आमच्या मावशी पण तिथं राहत होत्या. त्याच्यामुळं आमचं सारखं येणं जाणं असायचं तिथं. आणि त्या आत्यांनी आलं म्हणजे सारखं मामाच्या कोट्याजवळ त्यांचा बी कोटा होता. आणि आलं म्हणजे सारखं म्हणायचं, डिगा जेवलास का? डिगा जेवलास का? हे 2 शब्द आहेत ना माझ्या आजपर्यंत इथपर्यंत यायला कारणीभूत आहेत. काहीतरी त्यांची सेवा करावा अशी ही त्यांची इच्छा आहे. आणि वंशच वाढावा लागतो असं काही नाही. आणि त्यांनी जे ह्या भाषा होत्या ह्या भाषांना आईची आठवण होऊ दिली नाही. आणि त्यांनी पण त्यांच्यातून उतराई व्हायला काही तीळ मात्र कमीपणा ठेवलेला नाही. म्हणून तुम्ही जर आपण वंशासाठी धडपडत असाल तर ज्ञानेश्वर महाराजांना कुठं वंश वाढला होता? ज्ञानेश्वर महाराजांचा कुठं वंश वाढला होता? पण खरे वंशज आपणच आहेत ज्ञानेश्वर महाराजांचे. ज्ञानेश्वर महाराजांचं नाव आहे तोपर्यंत पृथ्वी थांबणार आहे. म्हणून असे जे होऊन जातात असताना आपल्याला कळत नाही. कारण का? तर आपण त्यांच्या कर्माकडे पाहत असतो. कर्माकडे पाहत असतो. ज्या वेळेस कैकेयीने रामाला वनवासाला पाठवलं, परत आल्यावर पहिली भेट रामाने कैकेयीची घेतली. तरी ती म्हणली, तू मला भेटतो हे खरंय, पण तू खरंच माझ्या अंतःकरणात माझ्यावर प्रेम करतो हे मला कधी खरं वाटन तर तू ज्यावेळेस माझ्या पोटी येशील बघा. आता तसं ठीक आहे म्हणलं आहे. मग कृष्ण अवतारामध्ये वसुदेव देवकी कोण आहे? ती कैकेयी आहे. आणि त्या कैकेयीच्या पोटी फक्त काय घेतला? जन्म घेतला. म्हणजे तिला बी खुश केलं, पण दूध मात्र पेणार नाही. आणि दूध जाऊन कुठं पेले? ही अशी देवाची खेळ. तुमचे आपले सगळे मनोरथ पूर्ण करणार, पण केलं त्याच्यासाठी काहीतरी आपल्याकडून सेवा घडली पाहिजे. म्हणून आत्याची पहा काय कर्म असेल त्यांनी, पण त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ह्या त्यांनी
कार्यक्रम ठेवणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही, पण आमच्या आशाताईची लय धडपड. आणि महाराजांची पण भेट झाली. हे योगायोग असतो बरं का, हा योगायोग आहे. आणि त्या योगायोगातून आपल्याला आता जे चाललंय त्याच्यातून जर तुम्ही काही समजून घेतलं तर खऱ्या अर्थाने त्यांना आनंद होणार आहे. हे जे कार्यक्रमाचं नियोजन आहे त्या अर्थाने पहा, मेलेल्या माणसाला मड्याला विसावा आहे का खांदेकराला विसावा आहे? विसावा कुणाला असतो? असले दमेल खांदेकरी काय कामाचे मग? सांगा, असले दमेल खांदेकरी कामाचे नाही. इथं तत्पर पाहिजे या परमार्थामध्ये. पण नाना मते नाना पंथे हा कवना ते सत्य मानावे असा संभ्रम झालाय समाजामध्ये. एक बुवा एक सांगतो, एक बुवा एक सांगतोय. समाजाला हे ऐकावं का ते ऐकावं, हे करावं का ते करावं. समाजाचा संभ्रम निघाला पाहिजे का संभ्रम वाढला पाहिजे? आता सध्या संभ्रम वाढलेला आहे. आता सध्या काय झालेलं आहे? संभ्रम वाढलेला आहे. तो संभ्रम निघावा याच्यासाठी ते लोकले ज्ञान ते कोणी म्हणून अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी हा 7-12 आणि ही इस्टेट आपली आहे. हे आपल्यासाठी करून खरे वारसदार आपण आहेत आणि खरे माऊलीचे वंशज आपण आहेत. आणि त्यातलं ज्ञान ज्यावेळेस आपल्याला कळल हाच त्यांचा अंतकरणात विषय असणार. जो माऊलीचा आहे तो त्या पण एक माऊलीच होऊन गेला. आणि म्हणून त्यांच्या वर्ष श्राद्धाला नाही तर भली आहेत. पण हे शक्य नाही. आपल्या इकडं तर म्हणतात नाही ते गेलं मग काय आनंद आहे का? अरे आनंदाचाच तो आनंदाचाच आहे सोहळा आहे. तो न म्हणून ये धनंजया, जन्म मृत्यूचा सोहळ्या न म्हणू नये धनंजया. तो एक सोहळा म्हणून साजरा केला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी भेटलं पाहिजे. नाही तर आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. ही परंपरा बंद करायची का चालू ठेवायची? तशीच आपली तशीच चालू आहे. पण ह्या परंपरेवर कुठंतरी चिरा पाडायचा आहे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर धारे चिरा पडे. ह्या जन्म मरणावर मात करायची आपल्याला आणि याच्यासाठी हा प्रोग्राम असतो. कीर्तन म्हणा, प्रवचन म्हणा, दिंडी म्हणा, वारी म्हणा, हे जेवढं बी चाललंय ते कशासाठी? तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्याला साधता आले पाहिजे. हे 3 पुरुषार्थ साधले सगळ्यांनी, पण मोक्ष जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल गाफील विजताना काळ देईल धोका. गाफील जर झोपलं तर काळ धोका देईन. कारण घडी घडी काळ याची वाट पाहे अजून किती अवकाश. कधी त्या उंदराला जसा मांजर टपूनच कवा बेळाच्या बाहेर येतो तसा आपल्या पाठीमाग आहे. आणि तो काळ येण्यापर्यंत आपण आपल्या स्वरूपाला जाणलं पाहिजे. आपण कोण आहे, कुठून आलोत, कशासाठी आलोत हे आपल्याला कळालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी साधू संतांचा असतात ना, हे साधू संतच असतात. आणि ज्यावेळेस ते आपण काम करू त्यावेळेस त्यांना आनंद होणार. आता तुम्ही असं म्हणणार की त्यांना आनंद होणार आणि ते कसे सुटणार? साहेबांसाठी एक उदाहरण सांगतो. तुम्हाला क्रिकेट कळतं का? क्रिकेट बरं झालं, म्हणजे मग मी दृष्टांत सांगितलेला परफेक्ट कळलं. आणि 1000 असतात माणसं, पण 1000साठी हा खेळ नसतो. कुणीतरी एखादा असतो आणि तो एखाद्याने जाणून घेतलं ना, माऊली म्हणतात बास माझं काम झालं. पहा, एखादा फायनल भारत पाकिस्तानचा मॅच असावा आणि भारत पाकिस्तानच्या मॅच मध्ये त्यांनी जवळजवळ 300 धावा केलेल्या असाव्या. आणि मग आपल्याला असं वाटतं आता काही 300 धावा करू शकतात कारण आपले बॅट्समॅन सगळे चांगले. पण करता करता 100च्या आतच पहिल्या 4 विकेट गेल्या. किती?
4 विकेट किती रनाच्या आत? 100 रनाच्या आत. तर सगळा भारत हरल्यासारखाच झाला की आपले जे 4 खेळणारे होते ते तर गेले किती मध्ये? 100 मध्ये. आणि आपलं बी 100च आयुष्य, जास्त काही नाही. हा, शतगणले अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय आणि काय भजनाशी उरले ते पाहेगा राम राम स्मराधी. आपलं तेवढं बघायचंय. आणि मग सगळ्याला वाटलं आता भारत हरणार, आता भारत हरणार. मग ज्या 4 विकेट पहिल्या गेल्या ते खेळून बाद झाले. पण सगळ्याला असं वाटलं की आता, आणि मग 5 क्रमांक 6 क्रमांक ते 2 जण आले आणि त्यातल्या तुमचा नंबर आहे. हा, त्याचा तुमचा नंबर आहे. ते 2 जण आले आणि अशा विकेट सांभाळून घेत घेत रणदीपार 295 वर नेऊन ठेवले. किती? 395 वर. आता फक्त माळ आणि अनुग्रह घ्यायचा राहिलाय, म्हणजे ते फायनल मॅच जिंकायची राहिलेले. आणि तिथं आल्यानंतर मग त्या दोघांनी ते 300 आणि 1 पूर्ण केल्यानंतर मग आधी गेले जे बाद झालते ते विजयी झाले. भाऊसाहेब झाले ना. आणि त्याच्यानंतर नाही खेळलेले तशी आपल्याकडे मातृ पितृ भात्र सगोत्र अपार चतुर भुज नर होऊन केले. असा जर एक हरिभक्त झाला आपल्या कुळामध्ये तर आपली पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. अगोदर जे गेलेत ना त्यांना सगळ्यात भगवंत म्हणतो ह्यांचा मार्ग सोपा करा, कारण त्यांच्या कुळामध्ये आमका आमका हरिभक्त झालाय. हा, त्यांची 4 जरी विकेट गेल्या, ते जरी बाद झालेले असले तरी त्या दोघांनी असं काम केलंय की पूर्ण भारताला विजय मिळवून दिलाय. त्याच्यामुळे ते गेले तेही विजय आणि त्यांच्या नंतर नाही खेळले त्यांचा बी विजय. असा हरिभक्त होण्यामध्ये एवढी पावर आहे. हा, आणि त्याला माऊली म्हणतात. हा, सगळे मात्र पित्र भात्र सगोत्र अपार आणि चतुर भुज नर होऊन ठेवले, म्हणजे सगळ्यांना देव स्वरूप करून ठेवण्याची आपल्याला इथं ताकद आहे. आपल्यामध्ये एवढी माऊलीने आपल्यात किंमत घालून ठेवली. पण हरिभक्ती करण्यासाठी, ती भक्ती कळण्यासाठी आपल्याला मात्र सद्गुरूची गरज आहे, गुरुची गरज आहे. आणि गुरु जर नाही भेटला, मग असे गुरु सगळ्यांनी केलेले आहेत. पण दत्तात्रयांना मेळ लागत नव्हता. त्यांनी 24 गुरु केले. पण मग आत्री ऋषींना शरण गेल्यावर मग त्यांना काय ती गोष्ट कळाली. कुणाला? दत्तात्रयांना. आणि आपण सगळी गोष्ट करतोय पण आपल्याला देवाचा अनुभव नाही आला तरी आपण म्हणायचं हा आम्ही गुरु केलाय, आम्ही गुरु केलाय. मग रामदास स्वामी म्हणतात वैद्याला प्रचिती येईना, म्हणजे वैद्याची प्रचिती येईना म्हणजे डॉक्टरची आपल्याला आपलं दुखतंय आणि आपल्याला त्या डॉक्टरचा काय अनुभव येईना, वैद्याची प्रचिती येईना आणि वैद्य काय बदलीना, तर रोगी काय वाचेना. जर ज्याचं दुखत आहे आणि तो म्हणला मी ह्या दवाखान्यात जातोय, या दवाखान्यात जातोय, पण त्या डॉक्टर पण आपला आजार जर बरा होत नसल तर त्यांना कोणतरी हात जोडले म्हणजे अहो इतक्या दिवस जातात काही दुखणं बरं आहे का नाही, काय नाही म्हणले चाललंय आपलं रामकृष्ण हरी. मग म्हणले डॉक्टर बदला, नाही बदलला तर रोगी काही वाचे ना. जर आपला आजार, आणि आपल्याला सगळ्याला आजार काय झालाय तेच कळायला मागा नाही, प्रत्येकाला झालाय आजार. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून जीव भेला शरण गेला विठूशी. हा, आपल्याला जन्म मरण प्रत्येकाच्या माग हा आजार लागलाय आणि त्याच्यातून सुटायचंय आपल्याला. आणि ते जन्म मरण खरंय का खोटे हे कळण्यासाठी भगवंत अर्जुनाला म्हणतात अर्जुना सांगे नाही
आता मी तुला सांगणार आहे ते तू ऐक. येथ आम्ही तुम्ही आणि भूपती तुम्ही आपण आणि जे राजे होऊन गेले ते सध्या बाबा आता आहेत, पहिले होतो आणि पुढेही राहणार, पुढेही राहणार. ती तू काय करून घे, कळून घे. आणि त्या गोष्टीचा जर अनुभव नाही आला तर मग जन्म आला हेला पाणी वाहता वाहता मेला. आणि मग आपल्याला त्याच्यातून काही सुटू देणार नाही आणि ते सुटणार पण नाहीत. आपण का तर आपल्याला फक्त केलंय, आपल्याला आपण लहानाचे मोठे झालो, आपलं लग्न झालं, आपल्याला मुलं बाळ झाली, आपल्याला कुणी चांगलं बोललं, कुणी वाईट बोललं, आपल्याला गरिबी आली, श्रीमंती आली, भूक लागली, डोळ्यात कचरा गेला, डोळ्यातला कचरा निघाला, जेवलो तर पोट तृप्त झालं. ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अनुभव आहे का नाही? आहे. मग गळ्यात माळ घातली, दिंडी केली, वाऱ्या केल्या, उपवास केले, तपास केले, दरवर्षी वारीला गेलो, भजनं केली, कीर्तनं केली, ऐकली, प्रवचन सांगितली, हे सगळं केलं. पण देवाचा अनुभव आला का? आला तर धन्यवाद आहे आणि नाही आला तर आता उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवावे था जन्माच्या, चुकवावे था जन्माच्या, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. आला अनुभव देवाचा? आलाय आम्हाला. प्रत्येक जण म्हणते आमच्या आमच्या हिरीला पाणी लागलं, आमच्या पोराला पोरग होत नव्हतं ते झालं, आमचं पडकं घर होतं ते स्लॅबचं झालं, आम्हाला गाडी नव्हती ती गाडी घोड्या भेटल्या. हा देवाचा अनुभव नाहीये. देव आणि मी एक आहे असा अनुभव आला पाहिजे. देवाचा आपल्यात भेद राहिला नाही पाहिजे. याच्यासाठी गुरु करायचा आहे. आणि देव पाहायला गेलो तुकाराम महाराज म्हणतात तेथे देवाची होऊन ठेलो. देवात माझ्यात बिलकुल फरक नाही राहिला. बाप रुक्मा देवीवरू विठ्ठले मज आईशे केले. दर्पणी पाहता रूप न दिशे आपुले, आणि बाप रुक्मा देवरा विठ्ठले मज आईशे केले. रोज जर आपण आरशात गण लावतानी आरशात पाहायला लागलो तर आरशातली खरी का आहे ती खरी? आपल्याला आरशातल्याला गण लावायचा आहे, मग आहे त्याला लावायचा आहे का आरशातली गण लावायचा आहे? मग आहे त्याला आहे का तपास? कुठं आहे तो? आणि प्रत्येकाच्या हृदयात येतो. पण आपलं शोधणं कुठं चाललंय? कुठं चाललंय शोधणं? काशी, मथुरा, द्वारका, हरिद्वार. आणि देव कुठे आहे? देव आहे, देव आहे. आणि हृदयी मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परीन भरोनी उरला चराचरी. हे पाठ म्हणून म्हणणं किती सोपं आहे. पण देव कळाला का? देव अनुभव आला का? आणि ज्या वेळेस अनुभव येईल त्याच वेळेस ती गोष्ट आपण लय लांबून आलो बरं का. तुकाराम महाराज म्हणतात दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, यावया यथवरी होते हेची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले विनवित तुका संता,
दोन्ही कर जोडून दाते हो दान करा जाते पंढरपुरा न्यामग तीर्थवरी दाखवा आखमाचा सोयरा. कोणचा सोयरा आपल्याला पाहिजे? गेलो आपण तीर्थ वृत्ती भाव धैर्य करुणा कशासाठी? भाकरी खायला भेटावं म्हणून. आम्हाला त्याचा अनुभव. काय वारीला गेलो, काय गरम पाणी, काय खायची मजा, काय लोक पाया पडत होतो ह्याच्यासाठी आहे. बिस्किटाचे गटुडीचे गटुडे महागारी आणण्यासाठी वारी आहे. तीर्थ वृत्ती भाव धैर्य करुणा शांती दया पाहुणा हरी करी. तिकडं जायचंय कशाला? हरीला पाहुणं करायचंय आपल्याला. कुणाला पाहुणं करायचंय? हरीला पाहुणं करायचंय. आणि तो कधी होईल? बहुत जन्मांती जन्मलाशी नरा आणि देव तू सोयरा करी आता बाप्पा. देवाला सोयर करायचंय. आणि तो देव कुठे आहे? तर आपल्या हृदयात आहे. आणि त्या हृदयातल्या देवाची अगोदर आपल्याला काय झाली पाहिजे? ओळख झाली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला आपल्याला सांगतात, पहा ज्ञानदेव म्हणे पिंडी शोध घ्यावा आणि ब्रह्मांडी पाहावा ब्रह्मटसा. अगोदर कुठला शोधावा लागल? पिंडातला. पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा आणि हरी विन सारा व्यर्थ भ्रम. हरी जर जीवनात नाही कळाला तर आपलं सगळं भ्रम हे व्यर्थ जाणार आहे. माऊलीचा हरिपाठ जर कळाला ना तर धन्य होईल. आणि त्याला कळण्यासाठी तुम्हाला सांगतो साहेब, तुमच्याकडे मोबाईल आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. पण त्या मोबाईल आपण घेऊन आपल्याला फोन लावता येत नाही. मोबाईल आहे पण आपला मोबाईल दुसऱ्याकडे दिला तर त्याला नंबर लावता येत नाही. का? त्याच्यात पासवर्ड टाकलाय. त्याच्यात काय केलेलं आहे? पासवर्ड. या बसले मला जे यात पासवर्ड टाकलेला आहे. आणि त्या पासवर्ड मुळे आपल्याला त्या फोन मधून नंबर लावता येत. मग ज्ञानेश्वऱ्या उलट्या सुलट्या कशा पाठ करा? वाचा नाही. पाठ जरी झाल्या तरी त्या मोबाईल सारखं ह्यातलं ज्ञान कळू शकत नाहीये. कारण त्याचा पासवर्ड संताकडे आहे. आणि तो पासवर्ड ज्यावेळेस कळन त्यावेळेस अख्खी ज्ञानेश्वरी कळन. आणि ज्ञानेश्वरीत काय सांगितलंय? 7 सते श्लोक, अध्याय 18 लेख आणि देव बोलिले एक दुजे नाही. काय एक बोललाय? व्रत तीर्थ व्रत नेम आणि भावे विन सिद्धी. सिद्धी आणि वायाची उपाधी करशी जाणार. तीर्थ व्रत नेम जर तुझ्यात हा भाव नसेल ना तर सगळं व्यर्थ जाणार. तुला सिद्धी पावणार नाही. मग भाव कशाला म्हणतात? बटाट्याचा भाव, कांद्याचा भाव, का झेंडूच्या फुलाचा भाव. भाव कशाचा? देव आणि मी एक आहे असा जो भाव आहे तो ज्याला कळत, मामा त्यांना त्याच्या चैतन्य आणि एक आहे असा बोध आपल्याला सद्गुरूकडून भेटला पाहिजे. त्याला म्हणतात एक नाम हरी द्वैत नाम दुरी आणि अद्वैत कुसरी विरळात जाणे. ही एकपणाची कुसळी आहे. ती विरळे लोक जाणार नाही. आम्ही देवदेव करतो, भजन करतो, वाऱ्या करतो, सगळं करतो. अरे उपजोली करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैटा कैशनी होईल होणार नाही जा. कोण म्हणते? सगळे काटाकूट केली माऊलीनी पण कुठं काय ठोका टाकलाय ते मात्र आपल्याला कळत नाही. का? तर पासवर्ड उघडलेला आहे. आणि ज्यावेळेस पासवर्ड उघडू मग तवा कसा नाल्याच्या बुटाने आपल्याला मारले एवढं करून सरी आपल्याला कळत नाही.
कारण का तर फक्त हरीचा पाठ म्हणजे मनामनी चालली, कायम चालले मनामनी. त्यातलं ज्ञान नामाशी विनमुख तो नर पापिया आणि हरिविन दापोया नपवे कुणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिने लोक उद्धरती. कशाने उद्धरती? नामाने. आणि कलियुगी उद्धार हरीच्याच नामे. आणि सकळांशी येते आहे अधिकार, सगळ्याला तो येण्याचा आहे. या रे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार. आणि जर एकदा तुम्ही विचार केला तर नलगे चिंता कवनाशी. मग मात्र तुमची चिंता बिलकुल राहणार नाही, पहिली बी नाही पुढची बी नाही. असं तुकोबरायांच्या जीवनात उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता वारली. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला. घोटाळा कुठून झालता? आपण आईच्या गर्भात होतो त्यावेळेस संबंध एक होता. कुठं? आईच्या गर्भामध्ये देवाचा आणि आपला संबंध एक होता. आणि तिथं जो आपलं भजन चाललेलं होतं ते भजन आपल्याला सद्गुरूकडून कळून घ्यायचं. कोणचं? आईच्या गर्भात जे आपलं भजन. मग तिथं पिटीवर चाललं होतं, पकवाजावर चाललं होतं का तबल्यावर चाललं होतं? आईच्या गर्भात. त्यातलं इथं काही नव्हतं. आणि ते जे भजन आहे ना ते भजन सद्गुरू शिकवतात. आणि ते आपल्याला भजन कळालं पाहिजे तर आणि तरच आपण सुटवण. आपण वचन दिले बरं का सगळ्यांनी. काय वचन दिले? आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. एक वेळ करी या दुःखा वेगळे आणि दुरितांचे जाळे उगवून या. आहे का आठवण? आहे. बाकीचे नवस फेडायला नाच झाला, नाच झाली, विहिरीला पाणी लागलं म्हणजे मी नवस बोलले होते, कुणाला कळून बी देत नाही. मग गाड्या भरू जायचं नवस फेडायला. आणि हे कुणी नवस फेडायचा आपला? विसरून गेलो ते कोणतं भजन आहे? आणि ते भजन संत शिकवतात. ते म्हणतात संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला. ज्यावेळेस नाळ खांडली जाते तिथं देवाचा ना आपला संबंध तुटतो. आणि मग धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता. आणि कोहम 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 मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे असा तो निघतो. त्याला विसर पडते. आणि तो ओळखू कुणाला लागतो? ओळखू लागे माता पिता. ही माझी आई आहे, ही माझे वडील आहेत, ही माझी बायको, ही माझी मुलं आहेत, हे माझं गाव आहे, हे माझी संपत्ती. त्याच्यात सांगितलं माया विगणे भ्रमला करे म्हणता मी माझे घरे घरे. आणि येतो संपत्तीचे वारे आणि लया. हे संपत्तीचं वारे बाबा. संपत्ती म्हणजे काय? अजून त्या संपत्तीचा शब्दाचा अर्थ सगळ्यांनी ती गोळा करायला आपण निघालो. संपत्ती म्हणजे जी संपणार आहे, जिचा नाश पावणार आहे आणि तिचं नाव संपत्ती आहे. आणि ते संपून जाणार आहे, संपणार आहे सगळं, किती कमीवलं तरी. आणि त्यात तू न संपणार आहे, तू अविनाशी आहे आणि ते तू कळून घे. त्याच्यासाठी हे देह कसा आहे? मधालाच आपल्या मुलाला सांगते हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले कोणी कीटकांचा सांगा रव रव दुर्गंधी अमंगळतीचा बांधा स्मरेत हरिहरा शरण जाई गोविंदा स्मरेत हरिहरा शरण जाई गोविंदा पडिले दे मला
काय विसरलो आपण. आणि ती आपल्या लेकराला सांगते, बाळा तू घरादाराच्या नादी लागू नको, हा देह नाशिवंत आमंगळतीचा बांधा, ही नाशिवंत आहे, ह्याच्या नादी लागू नको. पडिये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. काय सोहम कशाला म्हणतात, म्हणा रामकृष्ण हरी, बस ते सोडून आता नाम राहिलं नाही. काय सांगतात कळण. आणि ज्या दिवशी संत भेटते, पण हे संत भेटणं बहु अवघड आहे. संत भेटी परी जग भेटी करुणा केली. जर संत भेटले, जी अवघड आहे, एक तर गोष्ट आपल्याला मनुष्य जन्म भेटणं फार अवघड आहे. आपण खूप लांबून आलेलो, दगड माती होतो, ऊन वारा लागून लागून झिजून. दगड झिजायचं सोपं का, किती त्याचं. आणि त्या दगड ऊन वारा लागून झिजून झिजून त्याची माती झाली. आणि ती माती पाण्याने वाहत वाहत आपल्या रानात आली. आणि त्या रानात येऊन त्या फळाला गेली, झाडाला गेली. आणि त्या झाडातून बीजारोपण झालं, त्याला फळ आलं. आणि ते फळ आपल्या मात्याची त्यांनी खाल्लं. आणि मग तिथून आपला प्रवास एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. आणि तेव्हा लागे वारा मनुष्य जन्माचा. आणि त्या मनुष्य जन्म हा शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म. आणि हितं का चुकली या वर्म पुन्हा फेरा पडे. म्हणजे काही एखादं राहिलं तर पाठवण्याचा फेरा नाही. जर फुलाची हार राहिलाच तर पाठवद्याला जाऊन येणे इतकं सोपं. 84 लक्ष येऊनी आणि एक एक येऊनी आणि कोटी कोटी फेरा. त्या कॅम्प्युटर मध्ये सध्या हा नंबर बसत नाही. एवढं फिरावं लागते, एवढं फिरावं लागते. हे तुम्हाला सांगतो, काही तमाशे केलेला स्टँड आहे, काही नाटक केलेला स्टँड आहे. तेव्हा त्याला ह्याला अशा प्रवचनाला यायची संधी भेटली. ह्याला संधी एवढं भेटणं एवढं सोपं नाही. असं एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. आणि तो आज खरं म्हणणार मी धन्य आहे. बरेच आराध्याची गाणी गेली, बरेच देवदेव झाले, बरेच तमाशे झाले, पण मला ह्या साधूच्या मुखातलं बोलणं बोलवायला आज योगा नाही. आज असं भाग्य. म्हणून तुमचं आपलं भाग्य, मनुष्य जन्म शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे. मग फेरा नको ना पडायला. की आपली आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू बंतू तोही काही झाला. ती जर आपल्याला राहटी खंडवायची आहे, तर याच जन्मी ओळखी करा आत्माराम आणि संसार संभ्रम भोगू नका. एका ठिकाणी शब्द सुगम सांगितलाय, आणि सुगम सांगितलाय म्हणूनच आम्ही त्याच्या मागे. अरे हा संभ्रम आहे. काय हा संसार संभ्रम आहे, भ्रम आहे. आणि त्या भ्रमाच्या मागे टाकून म्हणून त्याच्यातून सुटा. आणि कशाची ओळख करा, याच जन्मी ओळखी करा आत्माराम. आणि आत्माराम ओळखण्यासाठी देवानी आपल्याला मनुष्य जन्म दिलाय. काय दिलाय? मुलं बाळ, शेती बाडी, काम धंदा करण्यासाठी बिलकुल नाही. ते आपल्याला जे साधन दिलंय ते फक्त हा हरी ओळखण्यासाठी. ते काय आहे? साधन आहे. बायका, मुलं, शेती बाडी, घरदार, हे काय येतं? साधन. पण कशासाठी? हरी प्राप्त करण्यासाठी. जसं आपल्याला पाठवा देऊन जातीगावला यायचंय, तर आपल्याला 9:30ची एसटी दिली, तर मग 9:30ची एसटी इतक्या दिवस जुनी देत होते, पण यावर्षी नवी पाठवली आपल्यासाठी कोरा कट माल. आणि त्यात पुन्हा खिडकीच्या शेजारी जागा भेटली. आणि उतरायचं कुठं आपल्याला? जातीगाव. पण तेव्हा नको, खिडकीच्या शेजारी जागा आहे. आणि जातीगाव आल्या उतराव का पुढे जावं खरड्याला. आपलं तसंच झालं. साधन कशासाठी आहे? तो परमात्मा आपल्याला हासिल करण्यासाठी. कुणी दिले शरीर?
का भेटले? दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण. जोडला का? एक जणाची धाव पडली होती. आता धाव आपली आपण सगळे इथले म्हणून कळलं. धाव गाडीची धाव माहिती सगळ्याला म्हणून उदाहरण दिलं. एक जणाच्या गाडीची धाव काय झाली? पडली. देव जोडला का त्याच्यावर सांगतोय दुसरा. धाव पडल्यावर म्हणला अरे अरे आपल्या गाडीची धाव पडली, मग काय करावं? ते म्हणले जा ब्राह्मण देवाकडे बघायला. काय धाव पडलेली. मग ते गेले ब्राह्मण काकाकडे. आपल्या ब्राह्मण काका सारखे नव्हते ते, आणि त्यांचा काय मी अवमान करतोय असं नाही, हा दृष्टांत सिद्धांत कळण्यासाठी असतो. मग ते गेले ब्राह्मण काकाकडे. कशाला? आमची धाव पडली, काय करावा? ते म्हणले गाया सत्यनारायण. कशाला? कशाला? ऐकताय ना तुम्ही? सत्यनारायण कशाला? जोडन का? मग सत्यनारायण खोटा म्हणता का काय तुम्ही? नाही, सत्यनारायण खराच आहे, पण धाव जोडण्यासाठी उपयोगीचा. हा, मग धाव जोडायसाठी घिसाडीच पाहिजे. धाव जोडण्यासाठी घिसाडीच पाहिजे. मग तुम्हाला आपल्याला देव जोडायचा तर कोण पाहिजे? संत पाहिजे. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. आणि मग आपण सारिके करीती. काय शब्द आहे का? अनेक वर्षांनी आमच्या इकडं आमच्या गावात काही लय अंतर नाही, पण आमच्या गावात विस्तावाला हात लावला. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. आणि आपण सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागली. असा महात्मा आपल्या जीवनात भेटला पाहिजे. ते ब्रह्म कळण्यासाठी. ते ब्रह्म कसं आहे? ब्रह्म सदा सर्वगत सम. कसं आहे ते ब्रह्म? सदा सर्वगत सम. ते त्यांची आयशे जाणती ते अति दुर्गम. कसे सांगितले? अति दुर्गम, पण तयाची भेटी झाली या भाग्य परम. त्यांची जर भेट झाली तर मात्र भाग्य परम आहे. याच्यासाठी साधू संतांनी हे आपल्याला करून ठेवलं, नाही तर बोलताच आलं नसतं. मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्षा बहुतांची. हा वैष्णवांचा मालक खरा आणि तुरतुरा वस्तूशी. मुखात नाम आल्या बरोबर तुम्हाला मोक्ष मिळतो, एवढी पावर आहे. विस्तावाला हात लावल्या बरोबर तुम्हाला चटका बसतो. मिरची खाल्ल्या बरोबर तिखट लागते. साखर खाल्ल्या बरोबर गोड लागते. हे आज होतंय का? पहिलं व्हायचं ज्ञानेश्वर महाराज होते तेव्हा. आज बी होते. पहिलं व्हायचं म्हणजे पहिलं मिरची खाल्ल्यावर तिखट लागायचं. आज लागत नाही. आताच आहे. आणि विचारायला आमच्या सारख्या कुलगेल महाराजाला, महाराज देव भेटेल का हो? तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे, पण देव आज भेटू शकतो का आम्हाला? काय उत्तर येईल त्यांचं? हो हो तुम्हाला भेटू शकतो असं म्हणतील का? आयशे जाणती ते अति दुर्गम, पण आमच्यासाठी म्हणते आणि देव आणि तुम्हाला भेटणं एवढं सोपं नाही. कारण का? आम्हालाच अजून भेटला नाही. आम्ही फक्त काय करतो? असं पाठ करतो लोकाला सांगतो, पण बोलाचीच कडी बोलाचाच भात आणि जेवणी या कोण तृप्त झाला. चट मागणी पटवी हा पाहिजे आपल्याला. अतिमोक्ष ऐशी साक्षा बहुतांची. मिठाचा खडा आहे. मिठाचा खडा पाण्यात पडल्यावर किती दिवसांनी पाणी स्वरूप होईल? किती दिवसांनी होईल? मिठाचा खडा पाण्यात टाकल्यावर किती दिवसांनी पाणी होईल?
लगेच ना. मग आपणच देव सगळे सांगत येते, भरला घनदाट हरी दिशे, जळी स्थळी काष्टी पाशाने, सकळ आहे जेथे तेथे वनमाळी. मग आमची डोळं काय खसाड झाली काय? आम्हाला का दिसना तो? दाखवा ना महाराज तो आम्हाला. दाखवतात का? आणि प्रमाण काय घेतात? भरला घनदाट हरी दिशे, म्हणजे हरी सोडून ह्या जगात दुसरी वस्तू नाही. हा अनुभव माऊलीच आहे. हा कुणाचा अनुभव आहे? पण आमचा निस्ता म्हणायचा अनुभव आहे. आणि आपल्याला जर माऊली भेटावं वाटत असेल, आपल्याला माऊली स्वरूप व्हावं वाटत असेल, तर मात्र अशा दुर्गम संतांची आपल्याला भेटू. आणि संत म्हणजे माणूस बिलकुल नाही. संत म्हणजे त्या ज्ञानाला पदवी आहे. डॉक्टर, इंजिनियर, वकील ही पदवी कशाला आहे? ज्ञानाला आहे. म्हणले नाही तो इंजिनियर झालाय, तिकडं मेकॅनिकल झालाय आणि त्याची कपडे लय काळी मिचकुट असते, म्हणले मी बी घालतो विकत घेऊन तसले. तसले तसले कपडे घालून होतं काय? आमचे भोसले साहेब बघा, काही नव्हते, पण त्यांनी एवढी क्रांती केली त्यांच्या ह्याच्यामध्ये. कारण ती जी ज्ञान आहे ते बसून बसून बाजूला बसून सगळं हस्तगत केलं. मग आज नाही करता येत का आपल्याला? करता येते. पोट भरायचं खूप अवघड आहे, पण देव जोडायचं सगळ्यात सोपं आहे. तुका म्हणे आहे सर्वाहुनी सोपे, पण कोण लागतो तिथं? शहाणा तो धनी घेता असे. मग आपण येडे आहेत का? अरे आपण शहाणे. आपल्याला फक्त काय भ्रम झाला, याचं ऐकू का त्याचं ऐकू, याचं ऐकू का त्याचं ऐकू. एक दृष्टांत सांगतो. एक आई वडील होते आणि त्यांना एकच मुलगा होता आणि तो सर्व्हिसला लागला, पुण्याला गेला आणि ते त्याचं लग्न वगैरे झालं, सून बी नातू बी, आणि ते बी त्या सर्व्हिसला पुण्याला. आणि इकडे काही 4-5 एकर जमीन होती, तर ते वडिलाला नाही ना जमिनीचा, त्यांनी बाकीच्याकडून 2-3 लाख रुपये घेतले, मुलाकडून काही घेतले आणि सगळी एक सलग जमीन होती, सगळी मोसंबी लावून टाकली. पाणी बिणी होतं, मोसंबी लावून टाकली. दुसऱ्याचे 2-3 लाख घेतले, मोसंबी केली. आणि मग सगळा सारखा मुलाचा तिकडून फोन यायचा, वडील पप्पा तुम्ही या ना, पप्पा तुम्ही या ना. पण वडिलाचं ध्यान कशात असतं? मुलाकडे बी असतं, पण जबाबदारीकडे बी जास्त असतं. दुसऱ्याचे 3 लाख घेतले ते कसं म्हणणार, कसं द्यायचं म्हणून. पण आईला कुठं राहू? अहो तो सारखा म्हणतोय या चला की 8-15 दिवस जाऊन राहून येऊ, भेटून येऊ, नातूला भेटू, सुनाला भेटू, आपलं लेकरू बोलवतंय तर जाऊ ना. ते म्हणजे अगं तुला माहित नाही का आपण 3 लाख रुपये घेतलेत, कसं भेटायचं हे? ते म्हणले काही नाही, आता लावून तर सगळं झालंय, मग एखादा गडी ठेवा महिनाभर. कशाला? पाणी द्यायला. मग त्यांनी गडी बघितला, त्याला काय रोजमदारी ठरवली आणि म्हणले आता 1 महिनाभर आम्ही मुलाकडे जातो, भेटून येतो, आणि तू काही नाही फक्त बागाला काय करायचं, पाणी द्यायचं. आणि हे गेले, मुलाकडे गेले, महिनाभर राहिले आणि महिन्याने परत आले. रात्रीचं बसले ते पण सकाळी तिथं पोहोचले. म्हाताऱ्याला कुठं जमली होते. मंडळीला म्हणला तू पाणी गरम करता, मी रानातून जाऊन चक्कर मारतो. आणि रानात गेले तर नुसती लाकडं उभं राहिले, पान नाही, फुल नाही, काय नाही, नुसती लाकडं. म्हाताऱ्या येताना सगळ्या डोळ्यात धारा लागल्या, एवढूसा चेहरा झालाय. मंडळी म्हणते काय झालं काय, तुम्ही सांगा तरी. तुला काय सांगू म्हणला, रानात सगळे नुसती लाकडं राहिले. म्हणजे त्याला बोलवा, ज्याला आपण महिन्याने ठेवलं होतं त्याला बोलवलं तर म्हणले अरे तू पाणी दिलं नाही का? तुम्ही म्हणलं शेजाऱ्या पाजाऱ्याला विचारा, मी जात होतो का नाही रानात. शेजाऱ्या पाजाऱ्याला विचारलं ह्यांचं काय? म्हणले जात होते, हरिपाठाला जात होते, दिंडीला जात होते, काकड्याला जात होते, सप्त्याला जात होते, सगळं करीत होते. म्हणजे हा जात होता, सगळं करीत होता.
आणि जायचं हो, पण आम्हाला काय माहित नाही. मग त्याला म्हणले तुझी रीत कशी काय आम्हाला सांग तरी. ते पहिलं सत्यनारायण वगैरे करायचं असला तर गाईचं गोमतार घ्यायचे ना आणि नारळाची त्या शेंडी बुडवायचे आणि असं करायचे शुद्ध होण्यासाठी. तसा म्हणला मी पाणी दिलंय पण कसं म्हणला एक विहिरीत पावरा बुडवायचो आणि त्यात नारळाची शेंडी टाकायचो असं करायचं. ही त्याची रीत. हा मग त्याच्यामुळं काय झालं सगळी झाडं जळून गेली. का तर आपल्याला ज्यांनी कृतकृत्य व्हायचंय ते जे मुळाला पाणी घालायचंय ते आणि हा शेतात ना आपल्या अनुभव माऊलीने लिहून ठेवलावं. तुमचं तसं होऊ नये. दिंड्या वाऱ्या भजन तजन सगळं करून असं होऊ नये म्हणून ते म्हणतात मनोनी जाणते नो गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे मूळ सिंचने सहजे मग शाखा पल्लवी संतोषती. तुम्ही जर मुळाला पाणी घातलं तर मग ती झाडं फुलं सगळे टवटवीत होतात आणि असं फिर आणि बाकी देवाला न ओळखता गुरु न ओळख करता गुरु चालिले बचबचा झालाय. हा पण असा गुरु करा की तुमच्यात देवात गुरु बिलकुल फरक ठेवत नाही. अशा गुरु पण माळ घाला आणि असं देव स्वरूप व्हा नाही तर पुन्हा मनुष्य जन्म नाही. आणि असं त्यांनी म्हणून माऊली म्हणतात जाणते नो गुरु भजीचे मूळ तेने मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष. मुळाला पाणी घातल्यावर जशी तुमची बाग टवटवीत होती तसं मूळ तुमचं आपलं मूळ काय आलाशी कोठोनी या जाशी कवन्या रे ठाया घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. काय सांगितलं आपलं मूळ काय. आणि म्हणून सुरुवातीला आधी देवाशी ओळखा मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. किती त्यांच्यात गुरुबद्दल आदर आहे. मी जे सांगतोय ना मी कुणाचा आहे म्हणे निवृत्तीचा. मी निवृत्तीनाथाचा शिष्य झालो म्हणून मी तुम्हाला सांगतोय सुरुवातीला बघा आपण कोण आहेत म्हणून. आम्ही नाही सांगत. तुकाराम महाराज म्हणतात आमर आहा पण खरे का खोटे शोधू पहा. आम्ही म्हणतो म्हणून बिलकुल नाही पण तुम्ही शोधा अनुभव घ्या. पण त्याच्यासाठी आड येते काय न म्हणा देह माझा आईसा मग कळेल भरवसा. मी देह नाही असं ज्यावेळेस तुम्हाला फक्त एवढंच आलेलं अज्ञान आहे ते मात्र आपण काय करायचंय काढायचंय. ज्ञान प्रत्येकाच्या ठिकाणी आहे फक्त त्याच्यावर आलेलं जे गबाळ आहे ना ते काढायचंय. जसं आपल्या रानात पाणी आहे आपल्या रानात पाणी आहे पण आपल्याला कुठं ते कळतंय का. त्याच्यासाठी कुणाला बोलवावं लागतंय पानाड्याला. मग पानाड्याला काय नारळ श्रीफळ द्यायचं त्याला 1000-2000 काय लागन तेवढं द्या. त्यात दिलं तरी काय नाही नाही दिलं तरी काय नाही पाणी आपल्याला भेटलं पाहिजे. तसा गुरु कोणता करा पण आपल्याला काय भेटला पाहिजे देव भेटला पाहिजे. आणि मग त्याने तिथं सांगितली ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. मग त्यांनी खून करून दिली त्या पानाड्याने. मग खून केल्यावर मग तिथं फक्त हळद कुकू बुका आणि रोज फुलं वाहून पाया पडत राहायचं का पाणी निघन. मग काय करावं लागेल म्हणजेच ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा मग सुखे येतो घरा नारायण. त्याच्यासाठी नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. तुमच्या घरातला नारायण तो प्रगट होतो
तुमच्या जमिनीतलं पाणी तिथंच आहे, पण त्याच्या विटा माती दगड मुरुम जो आलेला आहे ते काढण्यासाठी बोरची मशीन आणावं लागते. तसं देव कळण्यासाठी हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधन मग तुटती भवाची बंधने. ते साधन बोर जर घेऊन आलो आपण तर मग सुरुवातीला काय निघत सगळा फुकुटाच दुरळा. मग जेवढ्या आपलं अज्ञान असेल ना माळ घातल्याबरोबर तो फुकुटा सगळा नाचतच चलतो, तो माणूस काय तीर चलत नाही. आणि फुकुटा हे अनुभव आहे ना, फुकुटा उदळतो का नाही त्याच्यातून, कशातून, बोरमधून. मग आपल्यातून ते अज्ञान निघालेला कळावा का नाही, आणि ते फुकुटा निघतो. निघता असं बसता कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कधी हृदयी प्रगटे रामरूप. असं त्या करता 150 फूट बोर गेला खाली की मग पाण्याच्या चिळकांड्या लागतात. कुठून? आणि मग आमच्यासाठी म्हणतात की असलं तर आम्ही कधीच बघितलं नव्हतं. काय बघितलं नाही? तर तुम्ही बोर घेतले का नाही? बोर मधून पाणी लागल्यावर येतं का नाही? यावा का नाही? यायला पाहिजे का नाही? हे तुकाराम महाराजांनी 700 वर्षापूर्वी लिहून ठेवलं. संत हे कशाने होईल? संत चरण रज लागता सहज, मग वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. त्या बोरला जसं पाण्याच्या चिळकांड्या लागतात तसा त्या भक्ताच्या, त्या जो भक्ती करतो, जो साधक आहे, त्याच्या डोळ्यातून अश्रूचा पूर येतो. कंठामध्ये देवाबद्दल प्रेम आनंद ती स्थिती होती आणि त्याच्या डोळ्यातून काय लागतात? ह्याला म्हणतात अनुभव. पाणी लागले आमच्या बोरला, म्हणले देता काही घागर, म्हणले नाही. मग काय पाणी लागले? आणि ज्याच्या बोरला पाणी लागलं ते म्हणतो अहो न्या, काही माणसाला प्यायला आणि जनावराला प्यायला कधी नाही म्हणू नका, नाही तर बोरचं पाणी गेलं म्हणून समजा. हा, किती पिऊ द्या जनावराला, किती माणसाला पिऊन द्या. आपल्या इथं आलं ना कोणी तर त्याला द्या, तर तुमचं पाणी वाढणार, टिकणार. आणि जर का तुम्ही नाही म्हणले मोटरच त्यातली काढावं लागेल. हा, तसं साधू संताला ते पाणी लागलं आणि तुमच्या आपल्या घरी फिरायला लागले ते देव घ्या कुणी आयता आला घर पुसोनी. पण आपल्याला देव पाहिजे का संसार पाहिजे? हा, पण म्हणतात देव न लगे साठवणीचे रुंदले जागे. आमच्या घरात देव ठेवायला जागा नाही म्हणतात. देवासाठी कोण भक्ती करते? सुरुवातीला देवासाठी नाही, आपलं चांगलं व्हावा, चांगलं सुख भेटावा, भावकीत घर व्हावा, अमुक व्हावा, ह्याच्यासाठी भक्ती. पण सुरुवातीला असली पाहिजे. कोणत्या तरी इच्छेने तो तिथं चिटकणार. पण हळू हे सगळं नश्वर आहे हे त्याला कळालं पाहिजे. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून, सर्व हे मिथ्या जाणून मग शरण गा देवाची. हे त्याला कळलं. बरं, आधी माणसं जाग करतात का उठवतात? आणि मग तिथं तर शब्द घातलाय उठा, आणि मग जाग केले. कसं काय? आता आपण उठलेले आहेत का झोपलेले? म्हणून ते म्हणजे ह्याच्यातून उठा. कशातून? जे माझं म्हणताना हे तुमचं नाही, आणि ह्याच्यातून तुम्हाला कोणी नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची बावडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा. माय बाप शब्द नीट ध्यानात ठेवा बरं का.
सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन ती दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौधरी. आमची आमदाराची ओळख आहे, आमची खासदाराची ओळख आहे, काही उपयोगाची नाही, बिलकुल नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. आणि तूच सोडवणार आहे, तू त्याची आपण काय करायची, भेट घ्यायची. आणि ती भेट आज इथं आता ज्याची इच्छा आहे त्याला होऊ. फक्त एवढाच महाराज सांगणार. नाही तर म्हणणार आम्ही मोठं दुकान बघून गेलो एखादच होती, म्हणलं किलोभर शाबूस तांदूळ द्या, ते म्हणले आजच संपले. हो काय पेट पाडायचं का तुझ्या दुकानाला एवढ्या? जी वस्तू आम्हाला पाहिजे ती आज इथं भेटली पाहिजे, पण ज्याची इच्छा पाहिजे. काय इच्छा? काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण. आयशे तुम्ही सांगा संतजन, आम्ही म्हणतान ते करतो, खायला देतो, सप्त्याला तारीख देतो, तुमच्या मठाला वर्गणी देतो, म्हणेन ते करतो. पण आयशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, काही खंड येईल हे कर्म, कशाने पारसतील धर्म अधर्म. माझ्याकडून काही करता करता अधर्म झाला असन, धर्म झाला असन, पण ह्या दोन्हीचा नायनाट करणारा असं काय माझं चित्त समाधान करण्याचं असं काहीतरी सांगा सांगा सांगा. कोणाला म्हणायचंय? ज्या बाबाला आपण दूध प्यायला घरी बोलवतो त्याला हा प्रश्न करायचा. जनक राजाने विचारलं, बघा म्हणले हे होत असलं तर बघा, नाही तर टिकावून खोरं घ्या चला नाला बळडीला. काही उपयोग नाही, सत्याने की खाऊन बरबाद केले. हा पावशेर खायचे काय रिकी पे में पाव. हा ब्रह्म बताव. ते म्हणजे किती टायमात घोड्याची रिकेबी असते, इकडून एक पाय आणि पुन्हा बसायचा इकडून एक पाय असतो. शिकारचा पाय तिकडे टाकून तेवढ्या वेळात मला ब्रह्म भेटलं पाहिजे. कुणाचा प्रश्न आहे? जनक राजाचा. त्याला जनक राजा म्हणतात. आम्ही म्हणतो चालेल, पैन पैन ती करीन. अरे क्षण भंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. हा भरवसा आहे का आपला? किती दिवस जगू? उद्या आपल्या भेटी होते ना असं सांगू नाही, म्हणून आज सावध झालं पाहिजे. मग ह्या पाय टाकला आणि तिकडचा पाय टाकतो ना राजा, त्या पायाच्या दोन्ही पायाच्या मध्ये, त्या पायाच्या आजूबाजूला जे आहे ना ते सगळं ब्रह्म आहे. आणि याचा तू शोध घे, पण तुला हे ओळख नाही. आणि त्याची एवढ्या टायमात याज्ञवल्क्य ऋषीने त्यांना हे जाणीव करून दिली. कोणी? याज्ञवल्क दत्त कपिला मुनी, हरीशी जाणवणी हरीच झाले. यारे यारे धरू हरिनाम तारू, पण भवाचा सागरू भय नाही. साधू संत गेले, आनंदी राहिले, आणि या हरीच्याच नामे झाले कृत्य. म्हणून ते हरीचं नाम घेतलं पाहिजे. सुख याज्ञवल्क सध्या हरीचं नाम जाणलं आणि काय झाले? हरीच झाले. आणि आपल्याला काय ओळखीला हरी, साठवीला पोटी, आणि होता त्याची भेटी. दुःख कैशी. त्याची भेटी झाल्यावर कशाला दुःख आहे? साठवीला हरी, साठवीला हरी, हरी, जी ही हृदय मंदिरी, त्यांचीच सरली येरजा आणि झाला सफल व्यापार. म्हणून तो हरी ओळखायचा, साठवायचा. मग आता देव आपल्याला प्राप्त करायचा आहे का ओळखायचा आहे? नामदेव महाराजांना देव मिळाला होता का कळाला नव्हता? नामदेवरायांच्या ताटात देव जीवत होता म्हणते सगळे कीर्तनकार सांगतात. ताटात जीवत होता, कीर्तनात नाचत होता. गोरा म्हणे कोरा राही लागे बाई,
गोरा म्हणे कोरा राही लागे बाई शून्य बरी नाही भाजीला शून्य बरी नाही भाजीला ती बघण्यासाठी कोण पाहिजे गोरोबा काका म्हणजे एवढा जरी कीर्तन करीत असला एवढा जरी देव ताटा जेवत असला तरी गोरा म्हणे कोरा राही लागे बाई आणि शून्य बरी नाही भाजीला असलं काय बोलतात नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे आम्हा अगोरेवने वाटत असे आणि ज्यांना कीर्तन करतात भजन करतात दिंड्या करतात भागवत सांगतात मठ बांधले सगळं काय आहे नामदेवासारखी पण देवाचा अनुभव नाही ते हेच म्हणतात नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे आम्हा अगोरेपणे वाटत असे काय होतंय बाबा त्यांचं असं वेगळंच होतंय आमच्यात आम्ही एवढं केलं पण आम्हाला कधी असलं झालं कोण म्हणणार हे नामदेवाच्या पंथाचे पण त्या नामदेवाने पुन्हा विसोबा काकाकडे जाऊन कळून घेतलं आणि मग कुत्र्यात त्यांना देव दिसाया लागला आणि मग तसं आपल्याला सद्गुरू भेटला पाहिजे नुसती कीर्तन भजन तर बिलकुल नाही सद्गुरू भेटल्यावर आणि ते सद्गुरू तुम्हाला सांगतो माणसं नाही ते ज्ञान आहे आणि ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती तरी संता या बदावे सर्वस्वेशी त्या ज्ञानाला संत ही पदवी ज्ञानेश्वर महाराज आणि ते तुम्ही काय करा तनु मनु जीवे चरणाशी लागा गर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित तेही आपुले सांगतील पुशिले तुम्ही त्यांना विचारलं महाराज मला बी आता माळ घालायची मला बी हरिभक्त व्हायचंय मला बी देवस्वरूप व्हायचंय मग काय सांगा मग सांगतील पुशील जेणे अंतकरण बोधले संकल्पावरी नये मन मग तुमचं मन सध्या संकल्प करायचं सोडून जाईल असा बोध करतात आणि ते बोध एकाला बी माहित नाही रोज मात्र हरिपाठात म्हणतात साधू बोध झाला तो नुरोनिया केला आणि ठाईच मुराला आणि पुढची वळ महत्वाची बरं का कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली जायची कुठं समाप्ती होती आपलं रोज उठून सुटून तेच चाललंय समाप्ती कुठे भजनाची भजनाचा शेवट झाला पाहिजे का नाही कुठं कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती हा संपलं पाहिजे आपण पाठवत्यात एसटीत बसलो तर जातीगाव आल्या उतरलं पाहिजे संपलं पाहिजे ना एसटीचं कवर परमार्थ तरी करायचा हा आपल्याला तो अनुभव आला पाहिजे आणि ते येण्यासाठी ते ज्ञान आणि ते ज्ञान जर नाही घेतलं आमच्यासारखे लय भूकत आहेत बघा करणी बिना कथनी कथे और कुकर जो भूकत फिरे सुन सुनाई बात आज्ञाने दिन रात आज्ञानी दिन रात करणे बिना कथनी कथे आज्ञानी दिन रात म्हणजे मला सकाळचे एक कीर्तन असतं संध्याकाळचे एक असतं कवा कवा तर 3 कीर्तन असते करणी बिना कथनी कथे आज्ञानी दिन रात कुकर जो भूकत फिरे सुन सुनाई बात जातीगावच्या स्टँडवर एक कुत्र भोकलं आणि मग बँकी वाढलेला आवाज आला बँकी बसल्या ना त्याचा आवाज वाल्याने ऐकलं तिकडं भोकलं मधलं भोकलं ही लागलं इकडं भोकायला तवर पाटील भाऊच्या पोट्या बसलं एक लागलं भोकायला आणि तिकडून आम्ही येताना भाऊ का म्हण भोकायचा आपल्याला काय माहित नाही ती झोपडपट्टीवरचं भोकलं मन भोकलं पुढं आले म्हणजे काय तुमचा काय मिळेल ते म्हणले अहो बँकी बसलं भोकलं म्हणून त्याच्या पैसे गेले ते म्हणजे आम्हाला तरी काय माहिती तिकडं स्टँडवर भोकलं म्हणून आम्ही भोकतो असलीच चालले ते कीर्तन मी कुणाची निंदा नाही बरं का ही वस्तुस्थिती आपल्याला कळाली पाहिजे हे साधूचं बोलणे हा करणी बिना कथनी कथे आज्ञानी दिन रात आणि कुकर जो भूकत फिरे सुनसुनाय बात ते ज्ञान नाही आणि ते ज्ञान कळण्यासाठी हा धर्म जगण्यासाठी संत तुकोबाराय म्हणतात
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे कामन बीज वाढवावे नाम. आम्हाला मठ नाही वाढवायचा, आम्हाला मंदिर नाही वाढवायचं, हे चालती बोलती मंदिर येतं त्याचा जीर्णोद्धार करायचा. याच्यासाठी आम्ही आलो. बीज वाढवावे नाम. आमचा इथं मठ झालाय बर का. आता पंढरपुरात एक व्हावा अशी आमची इच्छा आहे. मग महाराज किती देणार? हे ह्याच्यासाठी संत ते यात्रेमध्ये कसं आहे, एखादं लहान मूल नेलं ना तर त्या यात्रेत बघितली गाडी, तर ती गाडी बघितली की ती मुलं आई म्हणते, आई मला गाडी, आई मला गाडी. आणि पुढे गेलं गेलं चिमणी चिमणी, जे दिसन ती आई काय करते त्याला. तसा हा महाराज यात्रेला गेला दिंडीत की त्याला वाटतंय आपल्याला तिथं बी मठ. तसे हे काय लेकरू आहे, पण आयांनी सावध झालं पाहिजे. आपण त्या लेकराचे नाद पुरवलं तर ते बी जायचं आणि आपण बी जायचं. आपण सावध झालं पाहिजे. साधू भूका भाव का. साधू भूका भाव का. साधू भूका भाव का धन का भूका जो फिरे. वो साधू नहीं, साधू भूका भाव का धन का भूका नहीं. हाँ, साधू भूका भाव का धन का भूका नहीं, आणि जो धन का भूका वो साधू नहीं. हा, फक्त भाव पाहिजे देव जोडण्यासाठी. आणि तो भाव निर्माण होण्यासाठी काय पाहिजे? भाव कशाला म्हणतात माहिती? आता ह्या सगळ्या माझ्या आया बहिणी आणि माझं आजूळच आहे, इथं जन्मसिद्ध आहे, त्याच्यामुळं मला घरात बोलायला काय हरकत. भाव कधी निर्माण होतो? कधीसाठी काहीतरी 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना, 4 महिने, 6 महिने, वर्षभर त्याच्या घरी जाऊन काय करावं लागतंय? नांदावं लागतंय. आणि मग नांदल्यावर वर्षांनी देव पावतो, वडील येते, भाऊ येतो आणायला इकडं. मग 9 महिने होतात, 9 दिवस होतात, आणि मग मूलबाळ काहीतरी देव जन्माला येतो, आणि मग तिचा भाव होतो. कुणाबद्दल? त्या लेकराबद्दल. आणि त्याला म्हणतात भाव. मग ती आई रानात जरी गेली ना आणि इकडं लेकरू कळवळलं ना, तिला तिकडं इंटिमेशन कळतं. आमच्या बाबाचं उदाहरण आहे. ते म्हणले कसं कळतं? तर ती तिथं म्हणते तिचं दूध गळतं. ती म्हणते माझ्या लेकराला भूक लागते. हा काय भाव आहे. आणि ह्या भावेविन देव नकळे निसंदेह, आणि हा गुरुविना अनुभव कैसा कळे. हा भाव होण्यासाठी साधूची कृपा लागते, आणि मग त्या देवाबद्दल आपल्याला तसं होतं. कन्या सासुर्याशी जाय माझे परतोनी पाये, तैसे झाली माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. तो देव भेटण्यासाठी असा मग तो भाव निर्माण होतो, आणि त्या भावाशिवाय देव नाही. आणि तो भाव होण्यासाठी ते ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, आणि ते ज्ञान ज्याच्याकडे त्याला संत ही पदवी. गुरु तेथ ज्ञान कोणचं? पकवाज वाजवायचं नाही. अशी आता तिकडे तमाशी झालेत पण, आणि सगळ्या संस्था झाल्या तिकडं. आणि त्यात काय शिकवतात? गाना बजाना हर कोई जाने लेकिन प्रभू का खेळ हे निराला. हा, ते सगळं वाजंत्र्याचं काम चाललंय चौकट. हा, ज्ञान म्हणजे कशाला म्हणतात ज्ञान? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपणाशी आपण या नाव बोलीचे ज्ञान. आणि ते ज्ञान गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शनी, आणि मग दर्शनी समाधानातील. मग त्या आत्म्याचा साक्षात्कार झाल्यावर खऱ्या अर्थाने आपल्याला जीवनात समाधान लागतं. आपल्याला समाधान नाही, आपल्या इथून पूर्वज 42 पुढे जरी आधी गेले तरी त्यांची सुटका मगाचं मग तसं, आणि इथून पुढे जरी नाही केलं त्यांची सुटका. एवढं पॉवरफुल हे हरिभक्ताचं. आणि ते आपल्याकडून व्हावा म्हणून आपले पूर्वज आता सध्या वाट बघतात. कोणते माझे जावाई माळ घालणार, कोणते माझे कळून घेणार, आणि मग त्यांच्या मार्फत माझा उद्धार होणार. हे याच्यासाठी आत्याबाईंनी इतका अट्टास केला. या बाळांना सांभाळलं, त्यांना आईची आठवण नाही होऊन दिली. हो, तुम्हाला सांगतो. पण गावात त्या बी अशा होत्या, बापरे बापरे,
हा त्यांना पाहिल्यावर कुणाला वाटत नव्हतं यांची आई नसेल. हा अशा हात्याने जतन केले आणि त्यांनी सध्या बिलकुल थोडंही काम त्यांच्या कर्तव्यातून उतराई ठेवली नाही. सांगा ना, असं घडणं एवढं सोपं नाही. आणि हा त्याचाच आशीर्वाद आणि तो साधूचा आशीर्वाद. हे हरिभक्त एकदा झालं त्यांना बी सोडू शकतो. त्या कुठं गेल्यात आपण सांगू शकतो का? नाही. पण आपण जर हरिभक्त झालो तर त्यांचा असला पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, त्यांनाही मार्ग सोपा करू शकतो. आपण बी होऊ शकतो. नाही, मातृ पितृ भात्र सगोत्र अपार चतुर्भुज नव सगळ्याला आपण देव स्वरूप करण्याची इथं बसून आपल्याला ताकद आहे. तुम्ही म्हणाल तसं, हा बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, आपण रानात मोल मजुरी करून आपल्या मुलाला शिकवलं, मुलाने गेलं कबड कष्ट केलं आणि आपला मुलगा इंजिनियर झाला आणि त्याला 2 लाख रुपये पगार भेटला, तर पुन्हा आपल्याला मुलाने जावं लागेल का? हो लागेल. तसाच आहे. आपण जे काय आपल्याला कर्तव्य केलं पण आपल्यातले ते पूर्वज वाट पाहतात. कोण इंजिनियर होतंय, म्हणजे कोण हरिभक्त होतंय, कोण हरिभक्त होतंय. आणि ते भेटल्याबरोबर मग आपले नाती गोती सगळ्यांचं देव स्वरूप करण्याची ताकद आपल्याला इथं बसून. आणि तेवढी हरिभक्तीत पावर आहे. आणि ते करण्यासाठी काय लागतं? काही नाही. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, तुळशी माळ गळा टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. आणि असं जर कुणी केलं एका जनार्दनी, आईचा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. तो देव त्याला त्याच्या मुकुटातला मणी करून ठेवतो. एवढी पावर आहे. पण लोक एवढंच करायला लागले. कोणचं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि साधन निर्धारी. अरे नामा परते साधन नाही, जे तू करशी आणि काही. म्हणून साधनाचे सार मंत्र बीज हरी आणि आत्मतत्व धरी तोची एक. म्हणून करा रे बापांनो साधन हरीचे आणि जनी करणीचे करू, जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा. असं जे साधन गुप्त आहे, असं जे साधन गुप्त आहे, ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवाला दले आणि निवृत्तीने दिदले माझे हाती. आणि ते साधन आपल्याला मिळायला पाहिजे. याच्यासाठी हा सगळा अट्टास. आणि ते जर नाही भेटलं, ते साधन न केलं तर आपलं त्या मोसंबीला असं पाणी घालणं, बाकीचे सगळं जे करतो ते आपलं काही करा. मग चारिधाम करा, भद्रकेश्वरला जा, कुठं काय करायचंय तिथं जा. वाराणसी तीर्थक्षेत्रा नास आहे अविनाशाशी पाये, नाश कैसा. जे कराल त्याला नाश आहे, पण जे अविनाशी तत्व आहे ते तुम्ही आहात. आणि ते जाणून घेण्यासाठी साधू संतांचा आश्वास. आणि ते कळण्यासाठी ते म्हणतात तरी अवधान एक वेळ दिली. बघा ना, त्यांना गावात राहून द्यायना, गावात घर नाही, जोळीत माती कालवते आणि ते लेकरू तुम्हाला आपला म्हणतात. तरी अवधान एक वेळ दिली, मग सर्व सुखाशी पात्र होईल. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का? तुम्ही मायबापांनो फक्त एकदाच लक्ष द्या माझ्याकडे. आणि एकदा लक्ष दिलं तर तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल. सर्व सुख आणि सुख फरक आहे बरं का. सुख म्हणजे आपल्याला व्यवहारात जे होतं ते सुख, ते नाश पावणार आहे. आज आहे तर उद्या नाही, उद्या आहे तर आज नव्हतं, परवा दिवशी नसणार. पण सर्व सुख म्हणजे ते सुख भेटल्यावर त्याचा नाश कधीच होत नाही. सर्व सुखाचे आगर आणि बाप रुक्मा देवी वर. ते सर्व सुख भेटल्यावर मग मात्र आपल्याला बिलकुल काही करण्याची गरज नाही. आणि ते सुख होण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात फक्त माझ्या बोलण्याकडे एकदा लक्ष द्या आणि ते ज्ञान प्राप्त करा. नाही तर म्हणणारे आहेत पहा. एक मी पद रे मना धीर
धीरज क्यों ना धरे रे मना धीरज क्यों ना धरे 100 हाथ 2000 के ऊपर 100 हाथ 2000 के ऊपर ऐसा योग परे रे मना धीरज क्यों ना धरे पूरब पश्चिम उत्तर दक्षिण चहुदेशी काल फिरे रे मना धीरज क्यों ना धरे कलयुग व्यापी कलयुग लागे कलयुग व्यापी कलयुग लागे धर्म की बेली परे रे मना धीरज क्यों ना धरे रे मना धीरज क्यों ना धरे काल व्याल से वही बचेगा काल व्याल से वही बचेगा जो हंस का ध्यान करे रे मना धीरज क्यों ना धरे सूरदास की यही रीति ठार न ठार करे रे मना धीरज क्यों ना धरे रे मना धीरज क्यों संत आपल्याला पाया पडून सांगतात बाबांनो एक आपल्याला झटका दिलाय एक आपल्याला 100 हात 2000 के ऊपर म्हणजे 2000च्या नंतर ऐसा योग परे रे मना धीरज क्यों ना धरे 2000च्या नंतर असं योग येईन कसा नाही अनुभव 21 साली काय झालं कधी लिहिले 100 हाथ 2000 के ऊपर ऐसा योग परे रे मना धीरज क्यों ना धरे 700 वर्षाच्या अगोदर आपल्याला साधू संतांनी सांगितलं सांगा 2000च्या नंतर असा योग येईन बर का काय येईन पूरब पश्चिम उत्तर दक्षिण चहुदेशी काल फिरे रे मना धीरज क्यों ना धरे आई गेली तर मातीला नाही वडील गेले तर मातीला नाही दवाखान्यात भेटायला जायचं नाही सगळीकडे लाशाचे ढिगुरे नाही झटका झाला हा हे कधी सांगितलंय आहे त्याच्याकडे लक्ष आपल्याला पुन्हा गोल्डन चान्स दिलाय त्या झटक्यातून वाचवलंय त्याच्यातून सांगितलंय असा काळी कसा मग असं सतयुग लागल सतयुग व्यापी सतयुग लागे धर्म की बेरी परे रे मना धीरज क्यों ना धरे तुला साधूची भेट होईल असा योगीन धर्माचा तुझ्या जीवनामध्ये त्याच्या तडाख्यातून वाचला असता आणि करुणाच्या तडाख्यातून आपण वाचलो आणि योग आज आपल्याला दिलाय असं सतयुग लागन आणि त्याच्यामध्ये धर्म बीज रोवण करणारा साधू तुझ्या जीवनात येईल आणि अशात आणि त्याच्यातून कोण वाचणार काल व्याल से वही बचेगा
काल व्याल से वही बचेगा जो हंस का ध्यान करे रे मना धीरज क्यों ना धरे. काय सांगितले? जो हंसाचं ध्यान करील तोच वाचणार. आता एवढा मग संतांचं म्हणणं बरोबर आहे. आणि एवढं म्हणून तो महाराज म्हणतोय का मगाशी म्हणलं अज्ञानाचा बाजार आहे. एवढं म्हणतोय तो म्हणा रामकृष्ण हरी तुम्हाला आवडन ते म्हणा. वाचू काय म्हणतात? काल व्याल से वही बचेगा जो हंस का ध्यान करे रे मना धीरज क्यों ना धरे. मग त्या हंस रूपाने विष्णू भगवंतानी ही सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदर त्या ब्रह्मदेवाला निर्माण केलं आणि त्या ब्रह्मदेवाला उद्देश हंस रूपाने केला. आणि मग रामकृष्ण जन्माला आले आणि मग त्यांचं नाव ठेवलं आणि मग रामाने वशिष्ठाकडे जाऊन ते हंसाचं ध्यान घेतलं. कृष्णाने सांदीपान ऋषीकडे जाऊन ते कृष्ण हंसाचं ध्यान जे हंस रूपाने ब्रह्मदेवाला दिलं तेच त्यांच्याकडून कळून घेतलं आणि ते जे ध्यान करते तेच वाचते. सूरदास की यही है रीती ठारण ठार ठरे. मी सांगतो ना ह्याच्यात बिलकुल बदल होणार नाही. सूरदास म्हणतात तुम्ही हे तिन्ही काळात तसंच राहणार आहे, ह्याच्यात बिलकुल बदल होणार नाही. आणि ही गोष्ट तुम्ही समजून घ्या आणि ती समजण्यासाठी आपल्याला त्या हंस रूपाने जे ब्रह्मदेवाला नाम दिलं तेच आज नाम आपल्याला भेटलं पाहिजे तरच आपला उद्धार आहे. आणि मग ते नाम असाच निरोप दिला पाहिजे का हो? म्हणा तुम्हाला आवडेल त्या साहेब मी तुमचा नंबर घेतला आणि तुम्ही दिला आणि माझ्याकडून चुकून शेवटचा नंबर वेगळा चुकून बरं का लावायचा नव्हता पण चुकून एकच नंबर माझ्याकडून काय झाला बदलला तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट होईल का माझं? म्हणून ही तरुण पिढीना तिकडे लक्ष देत नाही का? तर आम्हीच काय म्हणतो तुम्हाला आवडन ते नंबर लावले कॉन्टॅक्ट होईल काय? जो हंस का ध्यान करे रे मना धीरज क्यों ना धरे. आणि ते नाम अध्याय क्रमांक 17, 23 श्लोक क्रमांक 23 मध्ये ते नाम दिले. पण तो पासवर्ड ज्यावेळेस उघडू त्याच वेळेस घेऊ त्याच वेळेस आपल्याला कळते. नाही तर ह्याची PhD जरी झाली तरी कळू शकत नाही. किती वेळ आहे आपल्याला? काही नाही, त्यांना म्हणलं तुमचा टाइम झाला की लावा. सांगेन ऐक. कुणाला म्हणताय देव? हा खरोखर मी तू व हे राजे पूर्वी नव्हते असे नाही. तुम्ही आपण बी पूर्वी नव्हतोच असं नाही. अरे जन्मो ना जन्मी आणि हेच करीत आलो बाप्पा. म्हणून तुमच्या आमच्या भेटी आणि म्हणून आत्याच्या वेळेस हा काहीतरी आत्याची इच्छा आहे की काहीतरी घडावा आणि हेच करत आलो. त्याच्याच पण बाकीचे किती श्रीमंती गडगंज आहे पण त्याला ही बुद्धी सुचायची नाही. तर यायची सगळ्या नाही सुचायची. जे दैववान आहे त्यालाच हा निरोप कळू शकतो. हा खरोखर मी आणि तू हे राजे पूर्वी नव्हते असे नव्हते तसेच यानंतर आपण सर्वजण असणार नाही आशेही नाही. काय म्हणतंय ज्ञानेश्वरी आणि अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 12. काही बदलन? मग आपण पहिले होतो आताही आहेत आणि नंतरही राहणार. ही वस्तू कशी आहे त्याचा शोध करायचा आहे. त्याच्यासाठी गुरु करायचा आहे. त्याच्यासाठी मनुष्य जन्म आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी एवढी आपल्याला इस्टेट दिली. आणि ती इस्टेट जर कळाली नाही पण ती कळावा कशी तुम्हाला सांगू का? काय झालंय एक महाराज धावता एक दृष्टांत सांगतो म्हणजे एक कळण आपल्याला. एक महाराज इथून फुकायचा म्हणला आमच्या इकडं ना आता तिकडं पाठ द्यायला तुम्हाला सांगितलं काय कळत आहे. मी म्हणलं महाराज तुम्ही म्हणले कसं काय गावी काय? म्हणलं 150 एकर जमीन आहे. कोणी फुकलं? मी इथून फुकलं. किती एकर आहे? 150 एकर. आणि म्हणले 75 एकर तर इतकी मोसंबी लावली.
कोणी महाराजांनी फुकलं तिकडं कीर्तनात. पण सगळ्याचा अनुभव काय असणार, भाई महाराजाला 150 एकर जमीन आहे, पण तोच अनुभव राहणार ना. आणि आम्ही बी तिथंच माना, पण सगळीच काय मान हलवणारे नसतेच साहेब तुमच्यासारखी कोणतरी हुशार असते ते. आणि ते आमचा योग आला कधीतरी पाचंगरीला येण्याचा, आणि तलाट्याची भेट झाली. आणि तलाट्याला म्हणजे अहो तुमच्या गावचे महाराज आहेत ना, ते आमच्या गावाला येते कीर्तनाला, पण त्यांची जमीन काय जरा सांगता. तलाठी हुशार होता, चांगला होता. त्याला वाटलं काही सुईर पण करायचं असन, आता काही नाही आमचं मुलीचं झालंय मुलाचं झालंय, पण त्याला वाटलं बिचाऱ्याला विचारते तर खरं सांगावं पाहुणे. मग ते म्हणले त्या महाराजाची जमीन का फक्त 2 एकर आहे, आणि ती बी कोरडवाहू आहे. मग या महाराजांनी फुकलेलं खरं का तलाट्याने 7-12 दाखवलेलं खरं? हा, आपण तलाट्याचं बघतो का महाराजाचं? आणि ही तलाठी म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, गाथा आहे, आणि ती आपल्याला खात्री करण्यासाठी आहे. आणि ही खात्री जेव्हा कळू, ती जनाबाई बघा ना 14 जणांचं कुटुंब सांभाळायचं असताना ती म्हणते वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावे पंढरी. हा ज्ञान होय अज्ञानाशी, ज्ञान होय अज्ञानाशी आणि आयसा वर त्या टिकीशी. किती अज्ञानी असत ज्ञान होय मुळा, अति मूर्ख त्या दगडाला सध्या ज्ञान होईल ज्ञानेश्वरी वाचले अशी ज्ञानेश्वरी. आणि हे आपला 7-12चा उतार आहे. आणि आपलं आधार कार्ड खरं का आपण भूकंती खरं तसं हे आधार कार्ड आहे आपलं. आणि ह्यातलं महाराज सांगतो हे खरं आहे का खोटं. आणि ह्यात जे ज्ञान देईल ते आपण स्वीकारायचं. ते काही नाही, ते साधू संतांचं अनादी कालापासून चालत आले. सूरदासांनी सांगितलंय तेच, आणि तेच आपल्याला तेच देतात आज ज्याच्याकडे आहे ते. आणि तरच आपला उद्धार होणार पहा. आणि मग तरच आपल्याला कळणार की आपण पहिले होतो, आता आहेत, आणि पुन्हाही. आणि याच्यासाठी माळ घालायची, याच्यासाठी अनुग्रह घ्यायचा आहे, याच्यासाठी देवदेव करायचा आहे. पहा अर्जुना सांगतो ऐक, पहा येते आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहेत ते हल्ली आहोत, असेच नंतर राहू, अथवा खात्रीने नाश पाहू. अशी ही भ्रांती तेवढी दूर झाली. आणि तेवढी भ्रांती एकदा निघाली, आणि ती भ्रांती निघण्यासाठी काय, भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवून. ते भ्रांती घालायचं औषध ते गुरुवाक्य म्हणजेच ते ज्ञान, ते गुरु आपल्याला देतात. पहा मग तेवढी भ्रांती दूर झाली की ती वस्तू वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी, एरवी सर्वांच्या हृदय दिशी, मी अमुक आहे ऐशी, जी वस्तू स्फुरे हरणशी, ते तत्वगामी. देव म्हणतो माझा ऍड्रेस होय, आणि ती वस्तू या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. भ्रांतीला वध झाल्यामुळे, आपण फक्त त्या भ्रांतीला खरं मानल्यामुळे जन्म आणि मृत्यू हे अनुभव येतात. फक्त भ्रांती झालेल्या माणसाला मी मरतय असं कळतं, पण जे शिकलेत त्यांना कळत दिवस उगवत नाही आणि मावळत नाही. पण शिकलेली आंधळी झाली. सूर्य जाग्यावर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. सूर्य जसा जाग्यावर आहे तसा आपला आत्मस्वरूप ती वस्तू जाग्यावर राहते, आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. म्हणजे ही पृथ्वी येती जाती, पण आपण आत्मचैतन्याने जसेच्या तसे. आणि हे कळायला पाहिजे, हे गुरुचं काम आहे. मृत्यू हे फक्त भ्रांतीला वध झाल्यामुळे जन्म मृत्यू हे अनुभवास येतात. एरवी वास्तविक वस्तू म्हणजे ती आत्मा जी आहे ती अविनाशी आहे, त्याचा नाश कधी पावत नाही. आणि ती वस्तू तुम्ही आपण एक आहेत का दोन आहेत आपण सगळे, ही अद्वैत कुसरी विरळात जाय. हा ती एक वस्तू जी आहे ना ती आपल्याला कळून घ्यायची, फक्त जाणून घ्यायची. जसे वाऱ्याने पाणी हलवले तर त्या पाण्यावर तरंग येतो. कशामुळं? वाऱ्यामुळं पाण्यावर तरंग हलवले तर त्यामुळे त्याला तरंगाचे रूप झाले. तर त्या ठिकाणी कोणाला कुठे जन्म झाला? वाऱ्याने फक्त पाण्याला हलवलं, मग पाण्यावर काय आली? लाट आली. मग ती लाट आली की आपण म्हणलो लाट जन्माली. ती खरी जन्माली का? ती पाण्याला सोडून आहे का? नाही. पण ती तुम्हाला आकार झाला हवेमुळं, म्हणून तो तुम्हाला ती जन्मल्यासारखी वाटली असे म्हणता येईल. पुढे तीच वायूची हालचाल बंद झाली, तीच वारं शांत झालं,
आपलं शांत होण्याच्या आत कळून घ्या बरं, नाही तर निघून गेला वारा, खाली राहिला मग सगळं पसारा. हा मग सगळं राहील. हा आणि मग आपल्याला न्यायला 4 जण लागतील. म्हणून तो वारा आहे म्हणून त्याची किंमत कळून घ्या. मग बंद झाली आणि पाणी आपोआप सपाट झाले. मग पाण्यावर कुठं लाट आली काय आणि गेली काय? हवा बंद झाली, पाणी सपाट झालं. तर आता कशाचा नाश झाला विचार कर. म्हणजे इथं कशाचा नाश होत नाही. आणि असं जे तत्व आहे त्याला आत्मतत्व म्हणतात. आणि तो एक हरी आत्मा जीव शिव सम एक आहे. आणि तो कळून घेण्यासाठी त्याच्याशिवाय सुखणार आपुला तो एक देव करून घ्यावा. ते नेमीन जीवा सुख नव्हे. एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी ते एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही. आता ते एक जो आहे त्या सगळ्यांच्या हृदयामधला तो आत्माराम एक आहे. आणि त्याचं ओळख होण्यासाठी देवाने आपल्याला मनुष्य जन्म दिला. आणि तो सगळ्यांनी कळून घ्यावा. आणि त्याच्यासाठी त्याने पवित्र तुळशीची माळ लागते आणि भगवंताचं नाम लागतं. बाकी आपली जे काही व्यसन आहे ते सोडावं लागते. आणि त्याने आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी देवाने आपल्याला मनुष्य जन्म दिलाय. ती सगळ्यांचा उद्धार व्हावा, सगळ्यांनी माळकरी व्हावा, व्यसन आपलं सोडावा, आपलं जीवन सुजलाम सुफलाम करावा अशी आमच्या आत्याची इच्छा. तिचा काहीतरी माझ्याकडून सेवा करण्याचा योग आला. काही तोडकं मोडकं असं काहीतरी म्हणले असते, माळा भाकर खाल्ली का काही, त्यांच्या त्या सेवेतून उतराई होण्याचा आमच्या आशा त्यांनी खूप अट्टास केला. तुमची भेट झाली. आमचे भोसले आमचे तात्या आली कामात वेळ काढून. म्हणून तुम्हा सगळ्यांच्या चरणावर माझा साष्टांग दंडवट. आणि त्या हात्याची इच्छी त्याच वेळेस होईल तुम्ही हरिरूप झाल्यावर. खरंच त्यांना आनंद वाटन. त्यांच्या प्रथम वर्षानिमित्त जे तुम्ही सगळे जमलेले मायबाप काही चुकलं असन तर मी काही कुठं संस्थेत शिकलो नाही काय नाही. हा मास्टर घरीच होतो नदीला, पण थोर साधूची कृपा झाली आणि तुमच्या पुढं बसलो. ती साधूची कृपा आहे. आणि ती आज जी होते ती व्हावा. आणि असा जसा वाल्याचा वाल्मिकी होतो तशीच रीत झाली. जसं माऊलीने रेडा बोलवला 4 पायाचा, तसा माझ्या माऊलीने हा 2 पायाचा रेडा तुमच्या पुढं बोलवला. काही चूक झाला असेल तर तुम्ही माझी आई म्हणून, मोठ्या बहीण म्हणून, तुम्ही माझे वडील म्हणून, मोठे बंधू म्हणून काही चुकलं असलं तर मला सोडून द्या. आणि जे काही बरं वाटलं असं अंतःकरणात तो साधूचा निरोप, तो तुम्हाला आलेली मनी ऑर्डर आहे ते मात्र तुम्ही तुमच्या पांडुरंगाची तुम्ही सोडून घ्या. झालेली सेवा आत्यांच्या चरणावर, तुम्हा सर्वांच्या चरणावर माझे हृदयस्थ सद्गुरू श्रीपाद बाबा सखिव बाबा त्यांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथेच पूर्ण करू. कुंडली गवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. आता विश्वासमते देवे वागे अन्य तो शावे तो शोनी मद द्यावे पसाय दाने. जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जेवांची होते लावो. प्राणिदात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी घेत तो तया भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गावो. बोलते जे अर्णव पुरुषांचे चंद्रने जे आलांचन. मार्कंड जे तापहीन ते सर्वै सदा सज्जन स्वयं होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई ती लोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपदिवे विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय भोगावे एकमय श्री विश्वेश्वराव. हा होईल नान पसाव
येणे परिज्ञान देवो सुखिया राधा येणे परिज्ञान देवो सुखिया राधा येणे परिज्ञान देवो सुखिया राधा हरि ओम शांति 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 साक्षात परमात्मा मद भेटविला विसरू कसा मी श्रीपाद पादुकाला विसरू कसा मी रामदास पादुकाला आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारोनी आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी बांधावे राखून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे आता फुटू देऊ नको फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो पहा आज तुम्ही आपण जे जमलेलो आहोत ते आपल्याला काहीतरी कारण लागतं आणि कारणाशिवाय कार्य काही घडत नाही. म्हणून आज कारण काय असेल तर कैलासवासी आसराबाई एकनाथ चव्हाण यांचे